व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज मी तुम्हाला माझे फेवरेट किचन अप्लायन्सेस दाखवणार आहे, जे माझं किचन लाईफ खूप इझी करतात. पण रोज किचन मध्ये स्वयंपाक करतो, पण जर काही स्मार्ट अप्लायन्सेस असतील ना तर खरंच वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचतात. म्हणूनच आज मी तुम्हाला माझे सगळे अप्लायन्सेस दाखवणार आहे, जे मी पर्सनली यूज करते आणि रिकमेंडही करते. चला तर मग सर्वात पहिले बघूया उषा ब्रँडचा स्लो ज्युसर. जर तुम्हालाही माझ्यासारखे हेल्दी ज्युसेस घ्यायला आवडत असतील ना तर हा उषा ब्रँडचा स्लो ज्युसर खूप परफेक्ट आहे. बाकी ज्युसर पेक्षा हा थोडा वेगळा आहे, कारण यात स्लो ज्युसिंग टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे ज्यूस हळूहळू एक्स्ट्रॅक्ट होतो, त्यामुळे न्यूट्रिएंट जास्त टिकून राहतात. मी यात कॅरेट, बीटरूट, ऍपल, अगदी ग्रीन ज्युसेस सुद्धा बनवते. आता मी तुम्हाला पटकन ज्यूस करून दाखवते. जर तुम्ही माझे रेग्युलर व्लॉग्स बघत असाल तर तुम्ही मला हा ज्युसर यूज करते वेळेस भरपूर वेळा पाहिलंच असेल. तर इथे मी तुम्हाला बीटरूट आणि काकडीचा ज्यूस बनवून दाखवतेय. आपण या ज्युसर मध्ये कुठलाही ज्यूस बनवू शकतो. हा आहे पुशर, याने थोडंसं पुश केलं की ज्यूस इझिली एक्स्ट्रॅक्ट होतो. या ज्युसरच्या बॅक साइडला पॉवर बटन दिलेलं आहे. पण एक गोष्ट सांगते, हा फास्ट ज्युसर नाहीये, थोडा वेळ लागतो. पण जर तुम्ही हेल्दी गोष्टींना प्रायोरिटी देत असाल ना तर हा बेस्ट आहे. या ज्युसर सोबत हे 2 कंटेनर्स मिळतात. या कंटेनर्स मध्ये जो पल्प आणि ज्यूस आहे तो आपण कलेक्ट करू शकतो. हा जो पल्प आहे ना तोही आपण यूज करू शकतो. मी नेहमी याला पीठ मळते वेळेस टाकते. एक सांगू, स्लो ज्युसर मध्ये जे आपण ज्युसेस बनवतो ना त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि हो, जे अप्लायन्सेस मी तुम्हाला दाखवणार आहे ते स्पॉन्सर्ड नाहीयेत, त्यामुळे मी तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू सांगते या व्हिडिओमध्ये. हे पहा किती सुंदर कलर आला आहे आपल्या ज्यूसला, आणि कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आहे. क्लिनिंग साठी पार्ट्स वेगळे करावे लागतात, पण वन्स यू गेट यूज टू इट इझी वाटतं. खूप इझिली हे पार्ट्स ओपन होतात आणि मग आपण याला छान क्लीन करून घेऊ शकतो. माझ्यासाठी हा ज्युसर म्हणजे माझ्या फॅमिलीला रोज काहीतरी हेल्दी देण्याचा एक इझी वे आहे. हा पल्प आपण पोळीच्या पिठामध्ये किंवा मग पराठा करते वेळेस यूज करू शकतो. हा ज्युसर यूज करण्यासाठी मी काही टिप्स शेअर करते. फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्सचे जे पीसेस असतात ते छोटे छोटे कट करून टाका. इमिडिएटली ज्यूस बनवल्यानंतर तो कन्झ्युम करा, म्हणजे त्याचे मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात. आणि हा ज्युसर यूज केल्यानंतर लगेचच वॉश करून घ्यायचा. या ज्युसर मध्ये तुम्ही कुठलेही ज्युसेस बनवू शकता. हा होता माझा स्लो ज्युसर. आता आपण पाहूया पुढचा अप्लायन्स. आता मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट अप्लायन्स, माझा एव्हरीडे लाईफ सेवर म्हणजे माझा इलेक्ट्रिक चॉपर. खरं सांगायचं तर आधी भाजी कट करायला खूप वेळ जायचा, स्पेशली कांदा. डोळ्यात पाणी येणं तर फिक्स्ड. पण हा चॉपर आल्यापासून खूप काम इझी झालं आहे. या इलेक्ट्रिक चॉपरचा जो खालचा पार्ट आहे तो ग्लास मटेरियल पासून बनलेला आहे, त्यामुळे आपण यात जी काही चॉपिंग करतोय ते आपण पाहू शकतो. हा चॉपर मी मागचे 3 वर्ष झाले माझ्या किचन मध्ये यूज करते आणि खरंच खूप युजफुल प्रॉडक्ट आहे हा. आणि हो, हा फक्त इलेक्ट्रिक चॉपरच नाहीये, तर यात आपण लसूण पण सोलू शकतो, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर ही आहे चॉपिंग करण्यासाठीची ब्लेड. या ब्लेडला थोडंसं केअरफुली टच करावं लागतं, कारण हे भरपूर शार्प आहेत. आणि ही अटॅचमेंट आहे लसूण सोलण्यासाठी. हा 2 in 1 चॉपर आहे, त्यामुळे मला तरी हा वर्थ वाटतो. जेव्हा आपल्याला लसूण सोलायचा आहे तेव्हा ही अटॅचमेंट लावून घ्यायची, आणि जेव्हा चॉपिंग करायचे आहे तेव्हा जी मी पहिली दाखवली ती ब्लेड लावून घ्यायची. चला तर मग मी पहिले तुम्हाला आता चॉपिंग करून दाखवते. आता मी तुम्हाला यात कॅरेट कट करून दाखवते, जो खूप इझिली बस काही सेकंदांमध्ये कट करून होतो. जर तुम्ही मोठ्या फॅमिलीमध्ये म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल किंवा तुम्हाला भरपूर चॉपिंग करावी लागत असेल तर हा खूप बेस्ट चॉपर आहे. या चॉपरला आपल्याला 2 स्पीड बटन मिळतात. मला या चॉपर मध्ये काय आवडतं, खूप फास्ट आहे, युनिफॉर्म चॉपिंग होते आणि रोजच्या कामासाठी खूप परफेक्ट आहे हा चॉपर. आणि मेन म्हणजे याची कपॅसिटी छान मोठी आहे, त्यामुळे आपण यात एकदाच मोठ्या क्वांटिटीमध्ये चॉपिंग करू शकतो आणि आपल्याला हवी तशी आपण यात चॉपिंग करू शकतो. मी इथे कॅरेट थोडा जास्त बारीक करून दाखवला आहे, पण तुम्ही यापेक्षा मोठाही कॅरेट किंवा कुठल्याही भाज्या तुम्ही कट करू शकता. तुम्ही पाहू शकता यात युनिफॉर्म चॉपिंग होतं, म्हणजे एक तुकडा मोठा किंवा एक बारीक असं होत नाही. आणि याला ग्लास कंटेनर असल्यामुळे जो ट्रान्सपरंट आहे त्यातून आपण इझिली पाहू शकतो. एक छोटीशी टिप सांगते, याला ओव्हरफिल करू नका, नाही तर चॉपिंग नीट होणार नाही. आणि याच्या ब्लेड्स हँडल करताना थोडं जपून करा, कारण खूप शार्प असतात याच्या ब्लेड्स.
आपली किचन मधली कामं कधीच संपत नाहीत, पण असे छोटे छोटे अप्लायन्सेस असतील ना तर नक्कीच थोडा फरक पडतो, टाइम वाचतो आणि काम करते वेळेस थोडा थकवाही कमी येतो. हा इलेक्ट्रिक चॉपर फक्त चॉपिंग साठी नाही तर हा गार्लिक पिलर पण आहे, म्हणजे लसूण सोलणं जे सगळ्यात इरिटेटिंग काम असतं, पण ते या चॉपर मुळे खूप इझी झालं आहे. यात गार्लिक क्लोव्ज मी सेपरेट करून टाकले आहेत, म्हणजे ज्या लसूणच्या पाकळ्या असतात ना त्या सेपरेट करून टाकू शकतो आणि मग फक्त याला थोडंसं स्पिन करून घ्यायचं, म्हणजे हलकं फिरवा. आपण या ग्लास कंटेनर मधून इझिली पाहू शकतो. हे पहा किती इझिली लसूण पील झाला आहे. त्याला स्मेल पण कमी लागतो आणि मेन म्हणजे खूप वेळ वाचतो. आपण डेली कुकिंग मध्ये भरपूर गार्लिक वापरतो, पण सोलायलाही खूप वेळ जातो. या चॉपरचा हा जो फीचर आहे ना तो खरंच खूप युजफुल वाटतो मला, स्पेशली बिझी डेज साठी. मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी आपलं किचन लाईफ खूप इझी करतात. मला लसूण सोलायचा खूप कंटाळा येतो, पण या गार्लिक पिलर मुळे माझं काम खूप इझी झालं आहे. मी एकदाच या चॉपर मध्ये लसूण सोलून घेऊन एक 15 दिवसांसाठी आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवते, त्यामुळे माझा किचन मध्ये भरपूर टाइम वाचतो. तर नेक्स्ट आहे माझा ब्रेकफास्ट पार्टनर, म्हणजे माझा फिलिप्स टोस्टर. सकाळी घाई असते ना तेव्हा या टोस्टरची मला खूप हेल्प होते. फक्त 2 ते 3 मिनिटात परफेक्ट क्रिस्पी टोस्ट तयार होतो. तर ब्रेड आतमध्ये ठेवायचा, सेटिंग सिलेक्ट करायची आणि प्रेस करायचं. हे पहा किती सुंदर ब्राऊन कलर आलेला आहे या ब्रेड वरती, ना जास्त जळलेला ना कच्चा. मी या टोस्टर मध्ये ब्रेड बटर, जाम टोस्ट, ती सँडविच साठी सुद्धा कधी कधी वापरते. एक टिप सांगते, सेटिंग तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग ऍडजस्ट करा, नाही तर टोस्ट कधी कधी डार्कही होऊ शकतो. आणि क्लिनिंग साठी यात एक क्रम्ब ट्रे दिलेला आहे, तो साफ करायचा. बस याचं क्लिनिंग खूप इझी आहे. सकाळी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट रेडी करते वेळेस हा टोस्टर खरंच खूप हेल्पफुल होतो. तर नेक्स्ट आहे माझा एक खूप सिंपल पण सुपर युजफुल अप्लायन्स, म्हणजे इलेक्ट्रिक एग बॉयलर. जी लोक रोज अंडी खातात त्यांच्यासाठी तर हा खूप युजफुल प्रॉडक्ट आहे. तर हा आहे एग ठेवण्यासाठीचा ट्रे आणि पाणी मेजर करण्यासाठी यासोबत एक मेजरिंग कप येतो. या कपवर 3 ऑप्शन्स दिलेले आहेत, सॉफ्ट बॉईल, मीडियम किंवा हार्ड बॉईल. जसं हवं तसं चूज करायचं आणि तिथे दिलेल्या मार्किंग पर्यंत पाणी टाकायचं. तनुज रोज जिम वरून आल्यानंतर एग्स खातो, त्यामुळे मला तरी हा खूप हेल्पफुल प्रॉडक्ट वाटतो माझ्या किचन मध्ये. आपण या एग बॉयलर मध्ये ऍट अ टाइम 6 एग्स बॉईल करू शकतो. या ट्रे वरती एग्स ठेवल्यानंतर याला कव्हर करून घ्यायचं आणि स्विच ऑन करायचं. आणि जेव्हा परफेक्टली एग्स बॉईल होतील तेव्हा ही मशीन बीप करते, म्हणजे यातनं एक आवाज येतो. दॅट मीन्स की एग्स परफेक्टली बॉईल झालेले आहेत. मला या एग बॉयलर मध्ये काय आवडतं, परफेक्ट बॉइलिंग होतं, गेस करण्याची गरज लागत नाही, गॅसवरती लक्ष ठेवायचीही गरज पडत नाही आणि टाइम तर खूप वाचतो. एक टिप सांगते, त्याला ओव्हरफिल करू नका, जितकी कपॅसिटी आहे तितकेच एग्स ठेवा. दी ब्रेकफास्ट बनवायचा असेल ना तर हा एग बॉयलर खूप हेल्प करतो. कमी वेळात परफेक्ट बॉइल्ड एग्स आणि कामही कमी. आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझं एक खूप वर्सटाईल अप्लायन्स, म्हणजे वंडरशेफ इलेक्ट्रिक कुकर. मध्ये आपण खूप काही बनवू शकतो, नूडल्स, सूप, मॅगी, बॉइलिंग, इव्हन छोट्या मील्स पण. म्हणजे एक मिनी किचनच आहे असं समजा. मला यात काय आवडतं, हे खूप क्विक आहे, गॅस शिवाय कुकिंग करता येते आणि ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. ही आहे स्टीम करण्यासाठी प्लेट. यात आपण कुठल्याही वस्तू स्टीम करू शकतो, म्हणजे मोदक किंवा मोमोज. आपल्याला यात जर फक्त पाणी गरम करायचं असेल तरीही पाणी गरम करू शकतो. आपण हे इलेक्ट्रिक केटल ट्रॅव्हलिंग मध्ये खूप इझिली कॅरी करू शकतो, म्हणजे तुमच्या सोबत जर लहान मुलं असतील तर हा खूप परफेक्ट आहे. या केटल मध्ये आपण खाली काही बॉईल करू शकतो आणि वरती जो ट्रे आहे त्यात आपण स्टीम करू शकतो. खरं सांगायचं तर कधी कधी किचन मध्ये खूप वेळ घालवायला वेळ नसतो, अशा वेळी असे अप्लायन्सेस खूप हेल्पफुल होतात. काम पटकन होतं आणि एफर्ट्सही कमी लागतात. तर इथे मी या केटल मध्ये तुम्हाला पटेटोज बॉईल करून दाखवते, म्हणजे मी याला स्टीम करणार आहे, किंवा आपण याला डिरेक्टली बॉईल पण करू शकतो. या केटल मध्ये आपल्याला डिफरंट 2 सेटिंग्स मिळतात, लो आणि हाय. तुमच्या रेसिपीनुसार तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता. आपण याला जेव्हा स्विच ऑन करतो तेव्हा यात रेड लाईट लागतो. या केटल मध्ये आपण राईस किंवा छोटीशी लहान मुलांसाठी खिचडी असते ना ती पण कुक करू शकतो. इथे बॅक साइडला याला प्लग दिलेला आहे, तर ऑन करण्यापूर्वी आपल्याला हे प्लग लावावं लागेल.
तुम्ही असा इलेक्ट्रिक कुकर किंवा केटल वापरता का आणि त्यात काय बनवता मला कमेंट मध्ये नक्की सांगा. या केटल मध्ये मी आज आलू पराठे बनवण्यासाठी पोटॅटो छान बॉईल करून घेतले आहेत. आता नेक्स्ट आहे माझा एक खूप इंटरेस्टिंग आणि हेल्दी अप्लायन्स म्हणजे कर्ड मेकर. घरचं दही सगळ्यांनाच आवडतं पण परफेक्ट सेट होणं कधी कधी टफ जातं ना. या कर्ड मेकर मध्ये प्रोसेस खूप सिंपल आहे. तर कोमट दूध घ्यायचं, त्यात थोडंसं दही मिक्स करायचं आणि मशीन मध्ये ठेवून द्यायचं आणि मग 7 ते 8 तासांमध्ये आपलं प्रोबायोटिक दही रेडी होतं. ही मशीन स्पेशली हिवाळ्यामध्ये खूप युजफुल आहे कारण हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असल्यामुळे दही सेट व्हायला त्रास होतो. दही सेट करण्यासाठी या मशीन मध्ये हा स्टेनलेस स्टीलचा पॉट दिलेला आहे. छोटीशी टिप, दूध खूप गरम किंवा खूप थंडही घ्यायचं नाही. दूध थोडंसं कोमट असलं की बेस्ट रिझल्ट मिळतो. आणि स्टार्टर दही म्हणजे विर्जन फ्रेश वापरायचं. आपण रोज जेवणात दही वापरतो आणि त्यात घरचं फ्रेश दही असेल ना तर फीलच वेगळा येतो. आणि या कर्ड मेकर मध्ये दही खूप आंबट होत नाही, त्यामुळे आपण कुठल्याही सीझन मध्ये छान घरचं दही एन्जॉय करू शकतो. त्यात मी थोडंसं फ्रेश दही टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घेतलं. आता या मशीनला ऑन करून एक 7 ते 8 तास साईडला ठेवून द्यायचं. मी घरी दही कसं सेट करता, ट्रेडिशनल मेथडने की कर्ड मेकर मध्ये? मी सकाळी हे कर्ड मेकर मध्ये दही रेडी करायला ठेवलेलं. आता मी रात्री तुम्हाला हे दही झाल्यानंतर दाखवतीये. आता बघा आपलं दही रेडी झालं आहे. पहा किती सुंदर थिक आणि क्रीमी दही रेडी झालं आहे. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी. हे पहा पाणी वेगळं नाही झालंय, एकदम स्मूथ आणि थिक टेक्स्चर आहे. घरचं दही असंच असायला हवं ना. टेस्ट पण खूप छान आहे, ना जास्त आंबट ना पातळ, एकदम बॅलन्स्ड. खरं सांगायचं तर असं परफेक्ट दही रोज मिळालं ना तर जेवणाची मजाच वेगळी येते. भात, पराठा, कधीही दही असेल ना तर सगळंच कम्प्लीट वाटतं. मी इथे लो फॅट मिल्क वापरला आहे. जर तुम्हाला असंच थिक दही हवं असेल ना तर फुल फॅट दूध वापरा आणि डिस्टर्ब करू नका जेव्हा आपण सेट करायला ठेवलं तेव्हा. मग रिझल्ट नेहमी परफेक्ट येतो. आणि एक खूप छोटी पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, रोज दही खाण्याचे भरपूर फायदे असतात. आता हे परफेक्ट सेट झालेलं दही मी फ्रीज मध्ये ठेवून देते आणि मग आपण पाहूया नेक्स्ट प्रोडक्ट. नेक्स्ट जो किचन अप्लायन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो माझा खूप फेवरेट आहे. तो आहे ट्रेंडिंग अप्लायन्स म्हणजे एअर फ्रायर. खायला सगळ्यांनाच आवडतं पण कमी ऑइल वापरून बनवायचं असेल ना तर एअर फ्रायर एकदम परफेक्ट आहे. एअर फ्रायर मध्ये खूप कमी ऑइल मध्ये आपण गोष्टी बनवू शकतो. फूड क्रिस्पी आणि टेस्टी होतं आणि गिल्ट फ्री खाता येतं. मी यात फ्राईज, कटलेट, पनीर खूप काही बनवते. एअर फ्रायर मध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकतो. इव्हन मी यात केक पण ट्राय करते. मी एअर फ्रायर मध्ये नेहमी शेंगदाणे भाजते आणि खरंच खूप छान शेंगदाणे भाजल्या जातात. एकदम इव्हन रोस्ट होतात. कढईमध्ये शेंगदाणे भाजते वेळेस त्याला खूप वेळा हलवावं लागतं. एअर फ्रायरला फक्त 4 मिनिट टाइम सेट करायचा आणि बस 4 मिनिटात आपले मस्त शेंगदाणे भाजून होतात, तेही खूप क्रिस्पी आणि इव्हन. पण एक गोष्ट, डीप फ्राय सारखी एक्झॅक्ट टेस्ट येत नाही, पण हेल्दी साठी हा खूप बेटर ऑप्शन आहे. हा एअर फ्रायर फिलिप्स ब्रँडचा आहे आणि मी याला मागचे 4 ते 5 वर्ष वापरतीये. सानवी खूप लहान होती तेव्हा तिला पोटॅटोचे फ्राईज आणि कटलेट्स खूप आवडायचे, तर मी यातच तिला ते बनवून द्यायचे. अगदी 1 ते 2 टीस्पून ऑइल मध्ये यात आपण एअर फ्राय करू शकतो कुठल्याही वस्तू. एअर फ्रायर मध्ये आपण बेकिंग अशा मल्टिपल वेजने आपण याला यूज करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे किती इव्हनली रोस्ट झालेले आहेत. कढईमध्ये शेंगदाणे भाजले की त्याला डाग पडतात, काही शेंगदाणे कच्चे राहतात तर काही जास्त डाग होतात. नेक्स्ट आहे खूप पॉवरफुल आणि युजफुल अप्लायन्स म्हणजेच माझा एव्हरीडे हेल्पर म्हणजे माझा स्टँड मिक्सर. तर तुम्हाला बेकिंग आवडत असेल ना तर खरंच हा एक गेम चेंजर आहे. या स्टँड मिक्सर सोबत आपल्याला 3 अटॅचमेंट्स मिळतात. तर ही आहे पीठ मळण्यासाठीची अटॅचमेंट. आणि खरं सांगायचं तर हा स्टँड मिक्सर मी फक्त बेकिंग साठी नाही वापरत, मी रोज पीठ मळण्यासाठी याला वापरते. माझे व्लॉग्स पाहत असाल तर तुम्हाला माहितच असेल ऑलमोस्ट मी रोज यात डो नीड करते. ही अटॅचमेंट आहे व्हिस्क, क्रीम किंवा बॅटर बनवण्यासाठी, किंवा या अटॅचमेंटचा यूज आपण लोणी काढण्यासाठी करू शकतो. खूप इझिली आणि लोणी सेपरेट होतं. आणि हा आहे बीटर मिक्सिंग साठी, म्हणजे कुठलंही बॅटर किंवा कुठल्याही वस्तू तुम्हाला जर यात मिक्स करायच्या असतील तर ही अटॅचमेंट यूज करावी लागेल. तुम्हाला ही पीठ मळण्याचा खूप कंटाळा येतो का? पण ते रोजच काम आहे, ते करावंच लागतं. मला रोज पीठ मळण्याचा खूप जास्त कंटाळा येतो, त्यामुळे मी रोज हे मशीन यूज करते. आणि हे मशीन मी मागच्या 2 ते 2.5 वर्षांपासून यूज करतेय. माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे ह्या स्टँड मिक्सर सोबत, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं डिसाईड केलेलं. तर इथे मी तुम्हाला पीठ मळून दाखवते. आपण यात मॅक्सिमम 30 ते 35 पोळ्यांचं पीठ मळू शकतो. मी मीडियम साईजच्या पोळ्या बनवते,
त्यामुळे मी यात 30 ते 35 पोळ्यांचं मॅक्सिमम पीठ मळलेलं आहे. हे सेफ्टीसाठी लॉक बटन दिलेलं आहे, म्हणजे जेव्हा आपण हे बटन प्रेस करतो तेव्हाच मशीन ऑन होते. या मशीन सोबतच हा मोठ्या साईजचा मिक्सिंग बोल मिळतो, ज्याची क्वालिटी ही खूप छान आहे. हा बोल स्टेनलेस स्टील पासून बनलेला आहे आणि त्यावरती हा प्लास्टिक कव्हर दिलेला आहे. जेव्हा आपण पीठ मळतो किंवा मिक्सिंग करतो तर ते इकडे तिकडे उडू नये त्यासाठी याची हेल्प होते. यात पीठ टाकल्यानंतर मशीन ऑन करून घ्यायचं आणि मग यात थोडं थोडं पीठ ऍड करायचं आणि बस 2 ते 3 मिनिटात आपलं पीठ मळून रेडी होतं. जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल किंवा तुम्हाला माझ्यासारखाच पीठ मळण्याचा खूप कंटाळा येत असेल ना, तर हे मशीन तुमच्यासाठी एक हेल्पर म्हणून काम करेल. तर हे होते माझ्या किचन मधले सगळे युजफुल अप्लायन्सेस. पण शेवटी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, पण व्हिडिओ मध्ये भरपूर अप्लायन्सेस पाहतो आणि कधी कधी आपल्याला वाटतं हे पण घ्यावं ते पण घ्यावं, पण खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्ट घेणं गरजेचं नसतं. पण होम मेकर्सना आपल्याला सगळं परफेक्ट हवं असतं, पण त्यासाठी अननेसेसरी खर्च करणं ते योग्य नाही. जे खरंच आपल्या डेली लाईफ मध्ये उपयोगाचं आहे, जे आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवतं, फक्त तेच घ्या. प्रत्येकाचं किचन वेगळं असतं, प्रत्येकाची गरज वेगळी असते, म्हणून ब्लाइंडली फॉलो करू नका. तुमच्या गरजेनुसारच इन्व्हेस्ट करा. मी वस्तूंमध्येही किचन खूप सुंदर चालू शकतं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला कम्फर्ट. आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या किचन अप्लायन्सेसची मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते. जर तुम्हाला काही अप्लायन्सेस खरंच आवडले असतील आणि ते खरंच गरजेचे वाटत असतील तर तुम्ही ते घेऊ शकता. तर इथे माझं स्टँड मिक्सरला पीठ मळून झाल्यानंतर मी छान पराठे बनवून घेतले. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत अशाच रिअल लाईफ व्लॉग साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे इन्स्पायर्ड अँड स्टे विथ शिल्पा. बाय.